मध्ये आपले स्वागत आहे। मी निवेदिता मोनिका डहाटे। पाहूया आजच्या महत्त्वाच्या विशेष घडामोडी। वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची सभा। भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या निष्क्रियतेवर सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधले। विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना याविषयी प्रचार सभेत जयंत पाटील यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले। शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणा केल्या, पण लोकांना पैसे पोहोचत नाहीत। त्यामुळेच तर सरकारच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले सगळे शेतकरी शेतमजूर आज गेलेले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समुद्रपूर आणि गिरड पोलीस ठाण्यात तंटामुक्त समिती, शांतता समिती सदस्यांसह पोलीस पाटील बैठक घेण्यात आली। श्रीराम जन्मोत्सव आणि आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा। यावेळी ठाणेदार संतोष शेगावकर यांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचं केलंय आवाहन। पोपापूर शिवारात विषप्राशन करून युवकांचं जीवन संपवल्याची घटना पुढे आली आहे। मृतक युवकांचं नाव शुभम उमटे असं आहे। या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून शुभमची हत्या की आत्महत्या याविषयी अद्याप खुलासा झालेला नाही। पोलीस तपास करीत आहे। समुद्रपूर तालुक्यातील हिवरा शिवारात 12 एप्रिलच्या मध्यरात्री शेतातील झाडाखाली बांधून असलेल्या बैलजोडीवर वीज पडून बैलजोडी जागीच ठार। शेतकरी यशवंत पुरुषोत्तम बहादुरे यांचे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले। तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांना मागणी महसूल विभागाकडे केली आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या गृहमतदानाला सुरुवात करण्यात आली। 90 वर्षीय शहरातील गॅरसीबाई पन्नालाल चोपडा या 90 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेनं घरून पहिलं मतदान नोंदवलंय। 2 दिवसात 206 मतदारांचे मत घरी जाऊन नोंदविण्यात येणार आहे। हिंगणघाट शहरातील शिवाजी वाड्यातील लक्ष्मी टॉकीज रोडवर सनी मेडिकल स्टोअर मध्ये चोरी, चोरट्यानं पळवलाय मुद्देमाल व नगदी 25,000 रुपये। पोलिसांकडून तपास सुरू। समुद्रपूर सक्सेस अकॅडमीच्या 2 विद्यार्थिनींची नोएदेसाठी निवड। यात उन्नती सुनील गुजरकर आणि नक्षी समीर वाघमारे या दोघींचा समावेश असून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। तडस यांच्या समोर काळ्यांचे तगडे आव्हान। वर्धा लोकसभा मतदारसंघात यावेळी लढत चुरशीची होणार असल्याची नागरिकांचे मत। ग्रामीण भागातही बैठकींना वेग, कार्यकर्ते सक्रिय। जिल्ह्यात पावसानं 3 तालुक्यात पिकांची प्रचंड नासाडी। 40 हेक्टर शेतातील पीक नुकसान झाल्याचं महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज। वर्धा हिंगणघाट सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी।